एक खळबळजनक बातमी सध्या समोर येते। राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे पालवे यांनी आत्महत्या केली। अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी या डॉक्टर होत्या। त्यांच्या मृत्यूने एकच खळबळ माजलेली आहे। 9 महिन्यांआधीच अनंत गर्जे यांचं गौरी गर्जेंसोबत लग्न झालेलं होतं। ही आत्महत्या नसल्याचा आरोप गौरी गर्जे पालवे यांच्या कुटुंबियांनी मात्र केलाय। दरम्यान डॉक्टर गौरी गर्जे यांनी वरळीच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। गौरी यांच्या कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे। या संदर्भात आपल्याशी बोलतायत सध्या आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। राहुल सर, दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। म्हणजे ज्या वेळेला हे लग्न झालं त्याच्यानंतर नव्या घरामध्ये जात असताना ह्या अनंत गर्जे यांनी ज्या वेळेला वरळी इथं नवीन घर शिफ्ट केलं त्यावेळेला गौरीच्या हातामध्ये 2 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र लागली। त्याची कॉपी त्यांच्या नातलगाने आपल्याकडे पाठवलेली आहे। लातूर इथल्या ममता हॉस्पिटलमध्ये एका महिलेच्या डिलिव्हरी संदर्भातली ती कागदपत्र आहेत आणि त्या महिलेचे पती म्हणून अनंत गर्जेचं नाव होतं। आणि तिथून खरं तर मला असं दिसतं आहे FIR मध्ये जे काही नोंदवलं गेलं त्याप्रमाणे की तिथून वादाला सुरुवात झाली। गौरीनं प्रश्न विचारला की ही महिला कोण, तिच्या प्रेग्नन्सीशी तुमचा काय संबंध आहे। आणि मग तिथे जे FIR मध्ये नोंदवलं गेलंय तर आनंदने असं म्हटलं की जर तू हे प्रकरण इतर कोणाला सांगितलं तर मी तुझं नाव लिहून आत्महत्या करेन। म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर संदर्भामध्ये जी चर्चा सुरू होती, खरं तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे की लग्नाआधीचेच अफेअर आहे, तर ते कुटुंबापासून लपून ठेवलं गेलं होतं। कारण FIR ची कॉपी जी आता आपल्याकडे पाठवण्यात आली नातलगाकडनं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला अनंत गर्जेचे ह्या महिलेसोबत असलेले संबंध माहिती होते आणि त्याच्या भावानी गौरीला याची कल्पना दिली होती, परंतु तिने फार गांभीर्याने ते घेतलं नाही। परंतु वरळीच्या जेव्हा एका ठिकाणी त्यांचं घर नवीन शिफ्ट झालं तेव्हा ती कागदपत्र सापडल्यानंतर त्याचं गांभीर्य गौरीच्या लक्षात आलं आणि मग तिथून पती पत्नीचे खटके उडायला सुरुवात झाली। तर हे आपल्याकडे त्यांनी कागदपत्र पाठवली, ते आपण स्क्रीनवरती दाखवू शकतो। फक्त त्या महिलेचा ह्या सगळ्या प्रकरणाशी थेट संबंध नाहीये आणि त्यामुळे तिची डिग्निटी मेंटेन करावी म्हणून आपण त्या महिलेचं नावही सांगत नाही आहोत किंवा त्या संदर्भातली कुठलीही माहिती प्रसारित करत नाही आहोत। पण अनंत गर्जेचे या महिलेसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं किंवा आधीचं लग्न आधीचं होतंय आता हे पुराव्यानिशी दिसतं आहे। एक दुसरं जी FIR ची कॉपी आता नातलगाने आपल्याकडे पाठवली आहे त्याच्यामागे त्यांचं असं मत आहे की ही आत्महत्या नाही, ही आत्महत्या नसून त्यांना त्याची वेगळीच काहीतरी शंका येते, म्हणजे खून आहे की काय असं। आणि म्हणून त्यांनी ह्या 3 लोकांची जी नावं FIR मध्ये लिहिली आहेत, अनंत गर्जे, त्याचा भाऊ आणि त्याची बहीण, या तिघांची पण चौकशी करावी आणि ही आत्महत्या आहे की खून आहे असा या चौकशीचा भाग असावा असं या दिवंगत गौरीच्या वडिलांनी FIR मध्ये मागणी केलेली आहे। आणि ते पुरावे म्हणून आधीचे सगळे संदर्भ जोडलेत आणि त्यातला एक महत्वाचा पुरावा असा आहे की जेव्हा गौरीला लग्नानंतर काही काळानंतर ते भेटले तेव्हा गौरीच्या मानेवरती आणि शरीराच्या इतर काही भागामध्ये त्यांना जखमा आढळून आल्या, म्हणजे मारल्याचे व्रण होते। म्हणजे याचा अर्थ काय, तर तेव्हापासून गौरीला मारहाण होत होती। त्याचं कारण मुख्यत्वे अनंतचे जे इतर स्त्रीसोबत असलेले संबंध आहेत ते कारण आहेत आणि दोन्ही पुरावे त्यांनी NDTVला आता पाठवले, जे आता आपण दाखवू शकतो महाराष्ट्राला। राहुल सर, हे पुरावे तर समोर आलेले आहे, पण महत्त्वाचं आहे अनंत गर्जे यांचं समोर येणं, ज्यांच्यावरती या संदर्भामध्ये आरोप होत आहेत। गौरीची आत्महत्येची बातमी आल्यानंतर अनंत गर्जे मात्र गायब झालेले आहेत। पोलीस तपास किती वेगानं सध्या सुरू आहे, काय माहिती मिळते? पोलीस त्यांचं काम करतील, कारण गृहमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रीफ इन्फॉर्मेशन आलेली नाहीये, प्राथमिक माहिती आहे। आणि अशा प्रकरणामध्ये की जिथे माध्यमाचं एवढं लक्ष आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला स्पष्टपणे आदेश दिलेत पोलिसांना की कुणी कितीही मोठा व्यक्ती असो तुम्ही तपास करा, त्याप्रमाणे तपास होत राहील। अनंत गर्जे अशा प्रकरणामध्ये त्यांनी काही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि नंतर फोन स्विच ऑफ वगैरे। इंटरेस्टिंगली तृप्ती, की जेव्हा ही आत्महत्या घडली तेव्हाचा जो भाग त्या FIR मध्ये नोंदवलाय तो जर आपण बघितला तर असं लक्षात येत आहे की अनंतनी त्याच्या समोर ही आत्महत्या झाली असं या नातलगांना सांगितलं। फोन केले सासऱ्यांना, फोन त्यांनी उचलले, नंतर कॉलबॅक केल्यानंतर मात्र एकच वाक्य सांगितलं की गौरीला मी आता नायर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे आणि नंतर थेट त्यांना कळलं की म्हणजे आत्महत्याच झाल्याचं। सो हा जो 1.5-2 तासाचा भाग आहे, तर 1.5-2 तासामध्ये नेमकं काय घडलं हे अनंतला जेव्हा ताब्यात पोलीस घेतील त्याच्यानंतरच कळेल। पोलीस त्यांच्या पद्धतीनं काम करतील। अनंतला आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही सांगायचंय तो त्याच्या माध्यमातून, वकिलाच्या माध्यमातून सांगेल। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की 9 महिन्याच्या आत जेव्हा एखाद्या विवाहितेचा मृत्यू होतो तेव्हा पूर्वीच्या IPS आणि आताच्या BNS मध्ये 498B 498 अ
आणि 306 अशी अत्यंत गंभीर अशी कलमं लागतात. त्यामुळे ह्या कलमामध्ये जामीन पण होत नाही आणि सहजासहजी कोणतेही गुन्हेगार अशा चौकशीतल्या तावडीतनं बाहेर निघूच शकत नाहीत. पुन्हा एकदा सांगायला पाहिजे की पंकजा मुंडे यांचे जरी हे पीए असले तरी प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय चाललंय हे काही मंत्र्यांना माहिती असण्याचं कारण नाही. निश्चित राहुल सर, पंकजा मुंडे यांचा या संपूर्ण प्रकरणाशी थेट संबंध निश्चितच नाहीये. मात्र अंजली दमानिया यांनी मात्र या प्रकरणामध्ये पुढाकार घेत पोलीस स्टेशन गाठलं आणि या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आरोप करण्यास सुरुवात केली. कारण महाराष्ट्रामध्ये आधी सुद्धा अशाच घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे महिलांवरती अन्याय होत असताना अंजली दमानिया यांनी पुढाकार घेऊन या प्रकरणाचा तपास वेगवान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली. मात्र त्याच वेळेस पंकजा मुंडे यांचे ते पीए होते, ते स्वतः लग्नाला गेलेल्या होत्या. मात्र या प्रकरणाचा तपास एक मंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने व्हावा असं स्टेटमेंट त्यांच्याकडून येते, मात्र स्वतः त्या समोर येत नाहीत माध्यमांच्या. त्याचं मुख्य कारण हे असेल की एकतर पोलीस तपासाचा भाग आहे. शेवटी मंत्र्यांनी काही स्टेटमेंट दिलं तरी त्याचा हे बघा, आता ही महत्वाची कागदपत्र आहेत की जी आपण आता दाखवतो आहोत आणि त्याच्यामध्ये दिसतं आहे की संबंधित जी महिला आहे त्या महिलेच्या संदर्भातले पुरावे पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये ममता हॉस्पिटल जे लातूरचं आहे त्या हॉस्पिटलचे काही कागदपत्र आहेत ते आपण ते दाखवू शकतो स्क्रीनवरती, पण तो संबंधित महिलेचं नाव दाखवू नये. पण संबंधित प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांची भूमिका एवढीच असणार आहे की पोलीस तपास व्यवस्थित व्हावा. त्यांच्या संदर्भातले प्रश्न एवढेच असतील की त्यांना पीएच्या ह्या भूमिकेबद्दलची काही कल्पना होती का, त्याच्या कुटुंबात काही चालू आहे असं त्यांना माहिती होतं का. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की पती पत्नीतले वाद हे आपल्यापेक्षा वरिष्ठ कुणी असेल, आणखी प्रभावशाली व्यक्ती असेल तर त्याच्याकडे जाऊन ते मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. आता असं काही घडलंय का ते पंकजा मुंडे जेव्हा सांगतील खरोच तसं घडलं असेल का, तर अन्यथा त्यांचं या प्रकरणामध्ये नाव येण्याचं मुख्य कारण हे एवढंच आहे की ते, कारण मी आनंद गर्जेशी बऱ्याच वेळेला बोललो होतो, म्हणजे पंकजा मुंडे यांच्याशी संवाद साधताना आनंद गर्जे हे कायम माध्यम असायचे त्यांच्या मुलाखतीसाठी वगैरे, त्यामुळे तो एक महत्वाचा भाग आहे. परंतु पंकजा मुंडे यांनी येऊन पुढे एवढी भूमिका घेणं की आणखी काही वेगळ्या पद्धतीचा तपास करणं ह्या टप्प्यावरती ते अपेक्षित नाहीये. कारण त्यांच्या कोणत्याही हस्तक्षेपाचे सध्या कोणतेही आपल्याकडे संदर्भ नाहीयेत, असण्याचं काही कारणही नाहीये. पण मूळ मुद्दा आहे ते दोन महत्वाचे पुरावे. एक, आनंद गर्जेच्या पहिल्या लग्नाचा म्हणून किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा लग्नाआधीच्या संबंधाचा महत्वाचा पुरावा आता एनडीटीव्हीच्या हाती आलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे एफआयआर मध्ये म्हटलेलं आहे की आत्महत्या नसून खून असण्याची शक्यता आहे. राहुल सर, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारते. अनंत गर्जे यांचा सध्या शोध सुरू आहे, मात्र या प्रकरणामध्ये ज्या दुसऱ्या महिलेचं नाव समोर येते, तिचा जो रोल समोर येतोय, भले ती या प्रकरणामध्ये दोषी नसावी किंवा आपण तिचं नावही समोर आणू शकत नाही, मात्र ज्या पद्धतीने अनंत गर्जे यांचा शोध सुरू आहे तसाच त्या महिलेसोबत संपर्क करून पोलीस तिचाही जबाब नोंदवू शकतात का? करावाच लागेल, कारण मूळ आता वाद जो सुरू झालाय तो ह्याच महिलेच्या संदर्भात सुरू झालाय. बरं, इतके महत्वाचे कागदपत्र आहेत ते, एकतर ममता हॉस्पिटल लातूरची ही कागदपत्र आहेत, ती 3 ते 4 कागदपत्र आहेत. एका कागदपत्रामध्ये स्पष्टपणे ती महिला प्रेग्नंट आहे आणि तिच्या प्रेग्नन्सीचा अहवाल आहे, त्याच्यावरती पती म्हणून आनंद गर्जेचं नाव आहे. आता पती पत्नीमध्ये वादाला जी सुरुवात झाली, जे एफआयआर मध्ये लिहिले ते ह्याच महिलेच्या संबंधावरून सुरुवात झाली आहे आणि डॉक्टर गौरीला ते काही आवडलं नाही आणि साहजिक आहे, कुठल्याही विवाहित महिलेला आपल्या पतीचे असे संबंध कसे आवडतील. तिने ते प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर हा सगळा ताण निर्माण झाला आणि मग स्वतः आनंद गर्जेंनी म्हटलं की तू जर हा मुद्दा इतरांना कोणाला सांगितलास तर मी तुझ्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन. म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारचा क्रूरता आहे की आपल्याच पत्नीला मीच तुझ्या नावाने नाव लिहून आत्महत्या करेन. त्याचं मुख्य कारण ह्या महिलेबरोबर असलेले संबंध आहेत. आता ह्या संबंधामुळं पोलिसांना ह्या महिलेचं स्टेटमेंट घ्यावंच लागणार आहे. ही जी आपल्याकडे आलेली कागदपत्र आहेत त्याचा वापर केला निश्चितच जाईल. जे ममता हॉस्पिटल आहे लातूरचं त्याच्यातली कागदपत्र तपासली जातील, डॉक्टरांचे स्टेटमेंट्स घेतले जातील. त्या महिलेची प्रेग्नन्सी पुढं काय झाली, ती काय टर्मिनेट झाली असेल तर पुन्हा नवीन कायद्याचे संदर्भ येतील की ते टर्मिनेट केली गेली, किंवा डिलिव्हरी झाली असेल तर मग आणखीनच नवीन प्रश्न निर्माण होतील. पण ह्या महिलेची निश्चितपणे चौकशी होईल, कारण दोघा पती पत्नीतला जो काही वाद आहे तो या महिलेच्या संबंधावरूनच तयार झालेला आहे. एवढंच नाही तर ममता हॉस्पिटल जे लातूरचं आहे तिथलेही जे कोणी डॉक्टर होते त्यांच्याकडे सुद्धा प्राथमिक चौकशी केली जाईल. पण एक अत्यंत महत्वाचा पुरावा एनडीटीव्हीवरती आता महाराष्ट्रातले प्रेक्षक बघतायत की आनंद आणि गौरीच्या नातेसंबंधामध्ये जी मोठी दरी आली, ती दरी जे कारण होतं ते हे कारण आहे की जे महाराष्ट्र आता बघतो आहे, एका महिलेबरोबर असलेले संबंध. आणि हा इतका सबळ आणि ठोस पुरावा आहे की ह्याच्यानंतर वेगळं काही सांगायची गरजच नाहीये. आणि कारण गौरीला ते दिसतं आहे. बरं, पुन्हा फक्त एवढाच भाग आहे की हे कागदपत्र जे आहे ते साधारणपणे 2024 चे आहे. त्या 24च्या कागदपत्रानंतर पुढं काय झालं, म्हणजे ती प्रेग्नन्सी झाली का,
डिलिव्हरी झाली का, माफ करा, तर डिलिव्हरी नंतर पुढं काय झालं, असे अनंत प्रश्न आहेत. त्यामुळे हे होणारच आहे. हे एक्सक्लुझिव्ह तर आहेतच कागदपत्राचे तपशील, पण FIR मध्ये पण अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना सांगितली गेलेली आहे. आणि त्यात एक महत्वाचा भाग आहे तृप्ती, की गौरीला मारहाण होत होती आणि तिच्या गळ्यावरती, शरीराच्या इतर ठिकाणी मारहाणीची वळ हे आई वडिलांनी दोघांनी बघितलेले आहेत. आणि पुन्हा नणंदीनं धमकी दिली वगैरे असं म्हटलंय त्याच्यामध्ये. त्यामुळे संपूर्ण गर्जे कुटुंब हे त्यांचे आई आणि वडील वगळता पूर्णपणे चौकशीच्या फेऱ्यात आहे आणि त्यांना चौकशीसाठी बोलवलंच जाईल. आणि हे जे अत्यंत गंभीर असे ते 498 498 आणि 306 या कलमान्वये ही कारवाई होणार असल्यामुळं अनंत गरजेच्या लग्नासंदर्भातला किंवा त्याच्या संबंधासंदर्भातला हा जो सगळ्यात मोठा पुरावा आहे तो NDTVच्या प्रेक्षकांच्या दृष्टीनं का महत्वाचा आहे, तर नेमकं काय घडलं हे ह्या निमित्ताने लक्षात येतं आहे आपल्याला. निश्चित. सर, गौरीला होणारी मारहाण, तिच्या अंगावरती तिच्या आईवडिलांनी पाहिलेले व्रण, त्यानंतरचा तिच्या मृत्यूची बातमी येण्याआधीचा हा सगळा फोन कॉल, या सगळ्यामुळे अनंत गर्जे संशयाच्या घेऱ्यात आहेत. बरेच पुरावे आता समोर येतात. आपण आणखीन एक पुरावा आता NDTV वरती दाखवलेला आहे. त्यामुळे या अनुषंगानं पोलीस पुढचा तपास करतील आणि सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद सर, सविस्तर माहिती करता. आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आता घेऊयात अगदी छोटासा एक ब्रेक. लगेच परत येतोय नवीन बातम्यांसह. पाहत रहा NDTV मराठी. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.